रेवणनाथ महाराज चम्स नारायण योग, भक्ती आणि अवतारवादाच्या समन्वयाची गाथा। दिव्य पार्श्वभूमी आदिनाथांपासून नवनाथ परंपरेचा उद्घोष। नाथ संप्रदाय, ज्याला नाथ पंथ म्हणूनही ओळखले जाते, तो भारतीय आध्यात्मिक इतिहासातील सर्वात प्राचीन आणि प्रभावी शैव उपपरंपरांपैकी एक आहे। ही एक मध्ययुगीन चळवळ होती, जिची मुळे अत्यंत प्राचीन सिद्ध किंवा अवधूत संप्रदायात रुजलेली आहेत। या परंपरेने शिवाला आपला आदिगुरु आदिनाथ मानले आहे आणि ती भारत तसेच नेपाळच्या मोठ्या भूभागात योग, शैवमत, तंत्र आणि बौद्ध धर्माच्या विचारांच्या समन्वयातून बहरली। नाथ पंथाचे महत्त्व प्रामुख्याने 9 गुरुमुळे नवनाथांमुळे आहे, ज्यापैकी 9व्या किंवा 10व्या शतकातील मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरखनाथ हे विशेष महत्त्वाचे आहेत। गोरखनाथांनाच नाथ पंथाचे संघटक मानले जाते। नाथ परंपरेचे केंद्रीय तत्त्व म्हणजे हठयोगाचा उपयोग करून शरीराचे रूपांतर करणे, जेणेकरून साधक सहजसिद्ध अवस्था प्राप्त करू शकेल। ही ती अवस्था आहे ज्यात जागृत आत्मा परमवास्तवाशी आपली ओळख स्थापित करतो। या मार्गावर एका सिद्ध गुरूंचे मार्गदर्शन अपरिहार्य मानले गेले आहे। नाथ योगी त्यांच्या गूढ आणि कधीकधी गैररूढीवादी हेटरडॉक्स साधनांसाठी ओळखले जात होते। त्यांनी समाजाच्या पारंपरिक समजुतींना आव्हान दिले आणि आंतरिक शक्ती प्राप्त करण्यासाठी गहन तपस्येत लीन राहिले। त्यांचे संघटन 2 समांतर प्रवाहांमध्ये चालत होते। एका बाजूला कुंभमेळ्यासारख्या पवित्र स्थळांना भेट देणारे मोठे मठवासी संघटन आणि साधूंचे गट होते, तर दुसऱ्या बाजूला एक विशाल गृहस्थ परंपराही होती। रेवणनाथ महाराज नवनाथांच्या याच पवित्र वंशावळीतील एक तेजस्वी गुरु होते, ज्यांच्या उपस्थितीने आणि शिकवणीने पश्चिम भारत, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या आध्यात्मिक रचनेवर सखोल प्रभाव पाडला। चम्स नारायण अवतार रहस्य, पौराणिक समन्वयाचा आधार। नवनाथ परंपरेत रेवणनाथ महाराजांचे स्थान 7वे किंवा 8वे गुरु म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यांना रेवणसिद्ध, कळसिद्ध आणि काडसिद्धेश्वर सिद्धराज अशा अनेक नावांनी पूजले जाते। तथापि रेवणनाथांची पौराणिक पार्श्वभूमी त्यांना नाथांच्या शैव मुळातून काढून एक व्यापक अखिल भारतीय वैष्णव आधार प्रदान करते। हे रहस्य मुख्यत्वे पवित्र ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार मध्ये उघड होते। धुंडीसूत नरहरी मालू यांनी संकलित केलेला हा ग्रंथ, जो 40 अध्याय आणि सुमारे 7600 ओवी छंदात रचला गेला आहे, नवनाथ संतांच्या जीवनाचे आणि चमत्कारांचे विस्तृत वर्णन करतो। हा ग्रंथ केवळ पौराणिक कथांचा संग्रह नाही, तर तो सामान्य व्यक्तींना सांसारिक जीवनातील समस्यांवर उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने रचलेला एक मार्गदर्शक आहे। या ग्रंथानुसार भगवान कृष्णांनी ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी 9 जणांना, ज्यांना नव नारायण म्हणतात, पृथ्वीवर अवतरित होण्याचा निर्देश दिला होता। हा अवतार क्रम शैव नाथ गुरूंना वैष्णव नारायणांशी थेट जोडतो। याच क्रमात 8वे नारायण चम्स नारायणांनीच रेवणनाथांच्या रूपात अवतार घेतला। चम्स नारायणांचे रेवणनाथांच्या रूपात अवतरण केवळ एक पौराणिक घटना नव्हती, तर ते शैव योगिक पंथ आणि महाराष्ट्रातील प्रबळ वैष्णव भक्ती आंदोलनादरम्यान एक शक्तिशाली दार्शनिक सेतूचे कार्य करत होते। या समन्वयाच्या माध्यमातून नाथ परंपरेने स्वतःला केवळ एक गूढ किंवा प्रादेशिक पंथ न ठेवता अखिल भारतीय पौराणिक गाथेचा अविभाज्य भाग सिद्ध केले। या अवतारवादी जोडणीने हठयोगाच्या जटिल मार्गाला लोकसुलभ भक्ती मार्गाशी जोडले, ज्यामुळे गृहस्थांमध्ये नाथांची स्वीकारार्हता अनेक पटीने वाढली। रेवणनाथांचे लौकिक जीवनही वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे। त्यांचा जन्म पवित्र रेवा नदीच्या नर्मदा किनारी झाला होता, तथापि त्यांचे पालनपोषण एका शेतकऱ्याच्या घरी झाले। त्यांची आध्यात्मिक यात्रा तेव्हा सुरू झाली, जेव्हा स्वतः गुरु दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना पृथ्वीवर अवतरित झालेले अवतार म्हणून ओळखत विशेष सिद्धी प्रदान केल्या। दत्तात्रेयांची दीक्षा त्यांना थेट अवधूतांच्या त्या महान परंपरेशी जोडते, जी सांसारिक चिंतांच्या पलीकडे पूर्ण आंतरिक शक्तीची अवस्था प्राप्त करण्यावर जोर देते। याच कारणामुळे दत्तात्रेय परंपरेला अवधूतांची परंपरा देखील म्हटले जाते। काडसिद्धेश्वर आणि कळसिद्ध, शक्ती आणि करुणेची योगिक गाथा।
रेवणनाथ महाराजांची दोन प्रमुख नावे त्यांची योगिक शक्ती आणि त्यांची लोककल्याणकारी भूमिका परिभाषित करतात, काळसिद्धेश्वर आणि कळसिद्ध. काळसिद्धेश्वर, निसर्गात परमसत्याचा बोध. रेवणनाथांनी आपल्या तपस्येसाठी सिद्धगिरी टेकडीची निवड केली आणि तेथे जंगल, काढा मधून प्राप्त सामग्रीवरच जीवन जगून साधना केली. याच गहन वनवासाच्या कारणामुळे ते काळसिद्धेश्वर या नावाने विख्यात झाले. या नावाच्या व्युत्पत्तीमध्ये काढाचा अर्थ जंगल, सिद्धचा अर्थ ज्याला सिद्धी प्राप्त झाली आहे आणि ईश्वरचा अर्थ परमप्रभू शिव. अशा प्रकारे काळसिद्धेश्वरचा शब्दशः अर्थ आहे ज्याने जंगलात सर्वोच्च प्राप्ती केली. हे नाव या गोष्टीचे प्रतीक आहे की रेवणनाथांनी आपल्या आत्मिक अनुभूतीसाठी कोणत्याही कृत्रिम केंद्राऐवजी निसर्गाचे शुद्ध आणि कठोर सान्निध्य निवडले, जे त्यांच्या साधनेची तीव्रता दर्शवते. ही ओळख विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या ग्रामीण आणि वन क्षेत्रांमध्ये पूजनीय आहे, जिथे निसर्गाची आणि शिवाची आराधना प्राचीन काळापासून आहे. कळसिद्ध, संरक्षक आणि लोकदेवता. रेवणनाथांना कळसिद्ध ही उपाधी त्यांच्या सिद्धींच्या, दिव्य शक्तींच्या प्रदर्शनामुळे आणि त्यांच्या दयाळू स्वभावामुळे मिळाली. एका प्रसिद्ध कथेनुसार करवेर प्रांतात माई नामक एक महिला होती, जी सिद्धी असलेल्या संतांना खूप त्रास देत असे. त्यांचे शिष्य मरुल सिद्ध यांच्या विनंतीवरून रेवणनाथांनी दत्तात्रेयांकडून प्राप्त केलेल्या आपल्या शक्तींचा उपयोग केला. त्यांनी त्या महिलेला एका वाद्ययंत्रात रूपांतरित केले, जे ते आपल्या मृत्यूपर्यंत वाजवत राहिले. या कथेचे महत्त्व त्यांच्या शक्तीच्या प्रदर्शनापेक्षा अधिक आहे. ही घटना रेवणनाथांचे खूप दयाळू हृदय, व्हेरी काइंड हार्ट आणि महान शक्तींच्या समन्वयाला स्थापित करते, ज्यामुळे ते लोक कल्याणासाठी पूजनीय बनले. कळसिद्ध ही उपाधी त्यांना केवळ आत्मिक योगी म्हणून नव्हे, तर एक शक्तिशाली प्रादेशिक संरक्षक किंवा क्षेत्रपाल देवता म्हणून स्थापित करते. ही भूमिका महाराष्ट्रातील खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरात देखील दिसून येते, जिथे त्यांना शिवाचा अवतार आणि क्षेत्रीय रक्षक देवता मानले जाते. नाथ परंपरेचे साधक अशा प्रकारे आपल्या गूढ साधनांसोबतच सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाची जबाबदारीही पार पाडत राहिले, ज्यामुळे त्यांना सामान्य जन्मांसात अत्यंत निकटता प्राप्त करता आली. इंचेगिरी संप्रदाय, योगिक परंपरेचा भक्तिमय विकास. रेवणनाथ महाराजांचा आध्यात्मिक वारसा ज्या वंशावळीत आजही जिवंत आहे, तो आहे इंचेगिरी संप्रदाय, ज्याला निंबर्गी संप्रदाय असेही म्हणतात. या संप्रदायाचा उगम रेवणनाथांच्या सिद्धगिरी मठातून, कणेरी मठ, मानला जातो, ज्याला काळसिद्धेश्वर परंपरेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. नाथ योगातून संत मताकडे कल. इंचेगिरी संप्रदायाची स्थापना श्री भाऊसाहेब महाराजांनी केली होती. या संप्रदायाने नाथांच्या मूळ योगिक आणि तांत्रिक पार्श्वभूमीपासून दूर जात एक महत्त्वपूर्ण दार्शनिक बदल केला. पारंपरिक नाथ परंपरा हठयोग, प्राणायाम आणि गूढ मुद्रांवर, जसे खेचरी मुद्रा, सखोल जोर देते, ज्याचा उद्देश शरीराचे कायाकल्प आणि अमरत्व प्राप्त करणे असते. परंतु इंचेगिरी संप्रदायाने आपली प्रेरणा संत मताच्या महान शिक्षकांकडून, जसे नामदेव, रैदास आणि कबीर, घेतली. हा बदल मध्ययुगीन भारतीय अध्यात्माच्या मागण्यांनुसार होता, जिथे भक्तीची लाट सर्वव्यापी होती. या संप्रदायात हठयोगाच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांऐवजी गृहस्थांसाठी सुलभ ध्यान आणि भक्ती मार्गाला महत्त्व देण्यात आले. स्वरूप ध्यान आणि द्रुत मार्ग. या परंपरेत भाऊसाहेब महाराजांचे शिष्य सिद्धारमेश्वर महाराजांनी 1920 मध्ये आत्मसाक्षात्कारासाठी एक द्रुत मार्ग स्वीकारला, ज्याला बर्ड्स पाथ, पक्ष्यांचा मार्ग, म्हटले जाते. हा मार्ग बाह्य जटिल क्रियांवर अवलंबून न राहता थेट आंतरिक अनुभूती आणि स्वरूप ध्यानावर केंद्रित होता. या ध्यान पद्धतीत साधक आपल्या इष्टाच्या मुखमंडल, केश, आसन आणि आसपासच्या वातावरणाला भावपूर्ण स्पष्टतेसह मनात स्थिर करतो, ज्यामुळे सिद्धी प्राप्तीमध्ये सहजता येते. रेवणनाथांच्या परंपरेचे हे रूपांतरण दर्शवते की एका योगिक पंथाने सामाजिक व्यवहार्यतेसाठी स्वतःला कसे अनुकूलित केले. त्यांनी गूढ साधनेचे रूपांतर सरल, आंतरिक मंत्रध्यानात, मंत्रामेडिटेशन, केले, ज्यामुळे तो गृहस्थांमध्येही अत्यंत लोकप्रिय होऊ शकला.
या वंशावळीने नंतर निसर्गदत्त महाराजांसारख्या विश्वप्रसिद्ध गुरूंना जन्म दिला, ज्यांनी मी कोण आहे, आय एम दॅट या दर्शनाला वैश्विक स्तरावर स्थापित केले. रेवणनाथांची प्रादेशिक उपस्थिती आणि सांस्कृतिक प्रभाव. पश्चिम भारतात रेवणनाथ महाराजांचा प्रभाव केवळ त्यांच्या मठापर्यंत मर्यादित राहिला नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या भक्ती आंदोलन आणि प्रादेशिक शासन या दोघांनाही प्रभावित केले. भक्ती आंदोलनाशी समन्वय. नाथ परंपरेचा महाराष्ट्रावर सखोल परिणाम झाला आहे. हे दिसून आले आहे की नाथ संप्रदायाने अद्वैत वेदांत, वैष्णववाद आणि शाक्तवादाला प्रभावित केले आणि त्या बदल्यात तो स्वतः कबीर, नामदेव आणि ज्ञानेश्वरांसारख्या संतांच्या भक्ती विचारांनी प्रभावित झाला. महाराष्ट्राचे महान संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांची शिकवण विठोबावर, कृष्णाचे रूप केंद्रित वारकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण आहे, ते नाथ परंपरेतून दीक्षित होते. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ स्वतः गोरखनाथांचे शिष्य गहिनीनाथांनी नाथ योगी परंपरेत दीक्षित केले होते. रेवणनाथ आणि त्यांच्या वंशावळीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात सक्रिय असणे शैव योगिक दर्शनाला भक्तीच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात सहाय्यक सिद्ध झाले. नाथांनी शिव आणि विष्णूच्या एकतेवर जोर दिला आणि अद्वैतवादी दर्शन सरल भाषेत व्यक्त केले. सिद्धगिरी मठ आधुनिक सामाजिक केंद्र. कोल्हापूरमध्ये स्थित सिद्धगिरी मठ, कणेरी मठ, आजही रेवणनाथांच्या परंपरेचे मुख्य आसन आहे. मठात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात महाउत्सव, वार्षिक समारोह, गुरुपौर्णिमा आणि श्रीकृष्णाष्टमीसारखे महत्त्वपूर्ण उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात, जिथे भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदान केले जाते. आधुनिक युगात सिद्धगिरी मठाने आपली भूमिका एका विशिष्ट योगिक केंद्रातून एका विशाल सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थान केंद्रात रूपांतरित केली आहे. मठाचे सर्वात मोठे आकर्षण सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय आहे. या संग्रहालयात ग्रामीण जीवनातील दृश्यांना जिवंत रूपात दर्शविले गेले आहे, ज्यात ग्राम पुरोहिताचे निवासस्थान, सोनार, लोहार, वैद्याचे घर आणि सामूहिक भजन कीर्तन करणारे ग्रामीण यांचा समावेश आहे. हे संग्रहालय ग्रामीण भारताच्या प्रतिष्ठा आणि पारंपरिक व्यवसायांच्या संरक्षणावर जोर देते. हे रूपांतरण या गोष्टीचा पुरावा आहे की रेवणनाथांची परंपरा केवळ आत्ममुक्तीपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर ती आधुनिक समाजसेवा, शिक्षण, शेतकरी आणि मजुरांना समर्थन तसेच गौसेवेच्या माध्यमातून लोककल्याण, लोकाकल्याण प्रति उत्तरदायी बनली आहे. रेवणनाथांशी जोडलेली इतर प्रमुख तीर्थे. रेवणनाथ महाराजांची इतर प्रमुख मंदिरे देखील पश्चिम भारतात त्यांची व्यापक स्वीकृती दर्शवतात. रेणवी येथे 16व्या शतकात निर्मित रेवणसिद्ध मंदिर स्थित आहे. खारसुंडी येथे सुमारे 150 वर्षांपूर्वीचे सिद्धनाथ मंदिर आहे, जिथे देवतेला शिवाचा अवतार, नाथबाबा मानले जाते आणि त्यांना क्षेत्रीय संरक्षक, क्षेत्रपाल म्हणून पूजले जाते. महाराष्ट्रातील भूद येथे भगवान भूदसिद्धनाथ मंदिर देखील त्यांच्या वंशावळीशी जोडलेले आहे. ही सर्व तीर्थस्थळे दर्शवतात की रेवणनाथ महाराज एक बहुआयामी आध्यात्मिक व्यक्ती होते, ज्यांनी योगाची कठोरता आणि भक्तीची सहजता यांच्यात संतुलन स्थापित करून एका अशा परंपरेला जन्म दिला, जी आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे. निष्कर्ष. रेवणनाथांचा चिरस्थायी संदेश. रेवणनाथ महाराज, ज्यांना पौराणिक रूपाने चम्स नारायणांचे अवतार मानले जाते, ते नाथ संप्रदायाच्या इतिहासात एक अद्वितीय गुरु आहेत. त्यांनी योग आणि भक्तीच्या द्वैताला समाप्त करून एक समन्वित मार्ग सादर केला. त्यांचे जीवन रेवा नदीच्या किनारी दत्तात्रेयांकडून दीक्षा, सिद्धगिरी टेकडीवर काडसिद्धेश्वर म्हणून कठोर तपस्या आणि कळसिद्ध म्हणून लोक कल्याणासाठी शक्तीचा उपयोग हे स्थापित करते की परमसिद्धी आणि गहन करुणा परस्पर विरोधी नाहीत, तर एकाच आध्यात्मिक यात्रेचे पूरक अंग आहेत. त्यांचा वारसा इंचेगिरी संप्रदायाच्या माध्यमातून हे सिद्ध करतो की आंतरिक साधनेचा स्वरूप ध्यान मार्ग गूढ हठयोगाऐवजी आधुनिक गृहस्थांसाठी देखील तितकाच प्रभावी असू शकतो. सिद्धगिरी मठाचे आज सामाजिक आणि सांस्कृतिक संरक्षणाचे केंद्र बनणे त्यांच्या परंपरेच्या लवचिकतेचे आणि स्थायी सामाजिक प्रासंगिकतेचे प्रतीक आहे. रेवणनाथ महाराजांचा संदेश शाश्वत आहे,
परमसत्याच्या प्राप्तीसाठी बाह्य आडंबरांपासून मुक्त होऊन हृदयाच्या पवित्रतेवर आणि निरंतर आंतरिक साधनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण योगाचे अंतिम लक्ष्य स्वतःच्या आत ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा अनुभव करणे आणि आत्ममुक्ती प्राप्त करणे आहे. अशा प्रकारे चम्स नारायणांपासून रेवणनाथांपर्यंतची यात्रा भारतीय आध्यात्मिक इतिहासातील समन्वय आणि लोककल्याणाची एक महान गाथा आहे.